सरळ बसा पोरांनो पटकन. शाळा सुरू झाली? हो, जोरात बोला. शाळा सुरू झाली? क्लास सुरू झाले? हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कसं काय होती? ऑनलाईन ऑफलाईन ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं? आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं? खोटं बोलायचं? ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला नाही, त्याच्यामुळं तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. मोबाईल शिवाय तुम्ही जगू शकत. आणि आता ह्या पंधरवाड्यात काय आलं रे? हे पुष्पा. करा. पुष्पा. आणि हे काय रे? हो, उभं राह तू. हा, लहान. हा, तूच नाही, तू नाही, तो. हा, उभा राह. हे काय रे? हा, कोण आहे हे? कोणाला माहिती आहे? झुकेगा नाही. करेक्ट. माहित नाही म्हणते. पिढी संपली. हे आपले वारसदार आहेत. हे आपल्याला लाईट बंद करून हाणणार. हा आपला जीवन गौरव पुरस्कार. महिला मंडळ, तुम्हाला देवी प्रसन्न झाली होणार नाही, पण झाली. देवी देवी. आणि आता देवी तुमच्याशी बोलायला लागली. बोल भक्तीनबाई बोल. आता देवी आहे बरं का. आता हा इंद्रिकर नाही, हा देवी. आता देवी. आणि तुम्ही देवीचे भक्त. आणि बोल भक्तीनबाई बोल. 9 दिवस तू नवरात्र केला, पण एकदाही नवऱ्याच्या पाया पडली नाही. देवी माते, तू खरी महान पतिव्रता आहे. तुम्हाला 3 शब्द विचारतो महिला मंडळ, पटकन. तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, वैकुंठाला जायचं? पटकन बोला. मी नेऊन घालणार आत्ताच्या आत्ता. तुम्ही म्हणला कीर्तन संपायच्या आत, मी वाटलं तर परत येतो न्यायला यांना. बोला. स्वर्गाला जायचं का वैकुंठाला जायचं? उत्तर. स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. 9वा अध्याय असं सांगतो. पापात मग पापा नरकात जायचे, परिपाविजे शुद्ध पुण्य. आणि पुन्हा घोटाळा पुण्य, मग तया पुण्याची पावटी सरे. म्हणजे आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, वैकुंठाला जायला तप करावं लागतं. वैकुंठी जावं या तपाची सायाचं कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप आपल्याच्यानं होणार नाही. आपण वैकुंठाला जात नाही. आणि नरकाला जायला पाप करावं लागतात. पापाचे प्रामुख्याने 16 प्रकार पडतात. कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. पाप 3, वाचिक कायिक 3, वाचिक 3, मानसिक 4. 16 पाप आहेत. आणि 16च्या 16 पाप जाळण्याची ताकद भजनात आहे. आपल्याला स्वर्गाला जायचं नाही, वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही. फक्त घरात नीट राहा. प्रश्न संपला. आता तुमचा प्रश्न सुरू झाला. तुम्हाला देव प्रसन्न झाला. बोल भक्ता बोल. अरे भक्ता, तो 9 दिवस गणपती बसवला आणि शेवटच्या दिवशी तू प्याला मला बुडवलं. अरे भक्ता, तो 9,000चा बोकड मला कापला रे. 9,000चा बोकड. आणि बोकड वाहून कापला, तो मला फक्त नख्याच वाहिल्या. भक्ता नख्या. अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता? पण तो नख्या का वाहिल्या? त्या शिजत नाहीत. शिजल्या असत्या तर तो भक्ता मला वासावच ठुला असतं. मग तुम्हाला 3 प्रश्न विचारतो माणूस पुरुषांना. तुम्हाला स्वर्गाला जायचं, वैकुंठाला जायचं का नरकाला जायचं? तुमचं झालं. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर दिला तर मोक्षा मा घरी कामारी आहे दाशी. सिद्धी जर दिली तर सिद्धीला विपिशे तया कोण पुशे. आणि तुम्हाला न लगे मुक्ती धनसंपदा. मग सगळ्यांनी जोडून इंगळे महाराजांच्या पूर्ण श्रद्धांजलीला देवा. मला एकच दे, ज्या ज्ञानात प्रेम आहे ते प्रेम दे. आणि जिथं प्रेम नाही ते ज्ञानच मला नको. महाराज तुम्हाला ते ज्ञान का नको? अभिमान नित्य नावात तुम्हाला हे का नको? एकनाथ महाराज तुमचं असं का म्हणणं आलं? तर त्याचं उत्तर आहे, प्रेमानेच भक्ती करता येते. आता हे आपले प्रेम नाही, हे आपली भंगार प्रेम आहे. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेल के नीचे सो जाऊंगा. तू पागल आहे. हे प्रेम बीम ह्या सगळ्या लबाड्या आहेत महाराज. हो, या जगात 3घच प्रेम करतात, आई वडील, संत आणि भगवंत. बाकी हे प्रियसी ब्रियसी या सगळ्या लबाड्या आहे.
काही पोरं म्हणतात ती माझ्यासाठी काही करील, ती काहीच करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळं करील, बाकी काहीच करत नाही. आणि तुला भिकारी करील, बाकी काही करीत नाही. हां, पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ घाण टाकलं आणि प्रियशीला गाडीवर टाकून येड्या बाबळी धेंडायला निघलं. बाबळं इडीन पोरं शिमडी. आणि ती शिमडी पोरगी त्या पोरेला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझं हृदय फाडून पाय, तो मला मी पॉझिटिव्ह आहे. तिने बाबळीतच सोडून दिला का? अरे ह्या सगळ्या लपाड्या काची प्रियशीन काचं काय आलंय महाराज. कटेवरचा हात ठेवतो तेवढाच खरा प्रेम करतो. बाकी ही बायको, आता खरं द्या उत्तर सगळे पुरुष मंडळी, आपली बायको आपल्यावर प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे? तुमची टाप नाही काही बोलायची, फक्त एवढं सांगा आपली बायको आपले प्रेम करते हे खरं आहे का भ्रम आहे? अरे भ्रम आहे भाऊ. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, 14 वर्ष तर राम सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेनं डुकून नाही पाहिला रे, डुकून नाही पाहिला. उलटी लांब बांबून भाकरी लुटी ती घे रे घे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत, आणि खिडकीतून डुकून पाहती झोपलाय का झोपलाय. आणि तो म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू. ए पोरे हो, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही, इकडं चांगलं हृदय कुणालाही द्यावं. अरे प्रेम करायचंय का? मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. वहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता तेरा. ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. छत्रपती शिवाजी महाराज की. असं पेटून उठलं पाहिजे. रोज देवाचे बोलत जा, देवाशी बोला. महाराज औरंगाबादला ॲडमिट असताना इंगळे महाराजांची क्लिप होती. क्लिप बनियनवर होते, सलाईनं होती. पण त्यावेळेस ते मोबाईलवर काय ऐकत होते? काय? काकडा. काकडा याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला काय? रोज पांडुरंगाचे संवाद होतात ते इंगळे महाराज. हां, रोज नित्यनियमाने काकडे करीत जा, भजनं बिजनत रोज देवाशी बोलत जायचं. देवा महिला म्हटलं बोलाल ना देवाशी रोज आजपासून. तुम्ही म्हणाल देव कुठे आहे? म्हणजे मी तेच करीत बसतो. नाही, देवाला सांगायचं देवा, ए देवा शबरीची बोरं खातो, सुदाम्याची पोहे खातो, मग माझ्या हृदयात एकदा ये ना. उच्च नीच काही. आणि मग देवाला सांगायचं कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को
तुझको बना दिया गया है हमारे लिए. एखादं जर म्हणा ना हे गाणं आहे कान पडेल हे पांडुरंगासाठी म्हणायचं आहे. ये ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. जर आला ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पण कधी जो वादा किया निभाना पड़ेगा. अंदर आला तर परदेसी परदेसी जाना नहीं. मुझे छोड़ के पण कधी हमें और जीने की साहस न होती. इंगळे महाराजांचं भांडवल आम्ही सगळे वापरतो ना मग इंगळे महाराजांच्या फोटो पुढं म्हणावं लागेल हमें और जीने की साहस न होती अगर हे नसते तर हा आश्रम नसता. या भागाला परमार्थिक वैभव नसतं. मला खुणवायचं का नाही वाजले किती किती याला काय अर्थ आहे. कवर बसायचंय आज काय ठरवलंय पोरानं कवर बसायचं आज लंगरच तोडायचा डायरेक्ट नाही. ही कीर्तनं थोडीशी सत्य पण ती काळाची. ए देवा पांडुरंगा प्रेमा विन मग काय दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे सतत हसणं म्हणजे इंगळे महाराज. दुसऱ्याला सतत हसवणं म्हणजे इंगळे महाराज. आणि संप्रदायातल्या मंडळीला इंगळे महाराजांचा एक गुण सांगतो. त्या माणसाने आयुष्यात कोणत्या महाराजाला नाव ठेवलं नाही. कोणी भेटो राम राम तो येडा असू. आता महाराज लोकांच्या लई टोळ्या हे कुटाळं कर ते कुटाळं कर ते कर. तो माणूस कुटाळ्याच्या बाहेर होता म्हणून ते समाज मान्यता होते पण ईश्वर मान्य झाले. आपल्याला देव पाहायचा आहे आपल्याला देव व्हायचं आहे की आपण देवाचा अंश आहे. पटापटा बोला टाळकरी बिलकरी भजने बिजने आणि मोबाईलला गायक वादकांनी बंद ठेवायची. कीर्तन चालू असलं नाही तर आम्ही पुढे जीव काढायचा आणि तुम्ही मोठे झालीच बसायचे. चला आपल्याला देव पाहायचा आहे आपल्याला देव व्हायचा आहे. आपल्याला देव पाहायचा आहे आपल्याला देव व्हायचं आहे की आपण देवाचा अंश आहे. पटकन बॉम्बाला सगळं आपण देवाचा अंश आहे. सहोदर आपण देवाचा अंश आहे म्हणजे देव आपल्याला पाहायची काही
बोल आपल्याला देव पाहायची काही गरज नाही का? देव पाहायला काय लागतं? 3रा अध्याय. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्हाला ते तर देव पाहायचं नाही ना. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. पण कधी? आपण देवाचा अंश आहे. फायनल झालं. आता आपल्याला देव पाहायचा नाही. आता देव अरे व्हायचंय, तर डोक्याला ताण द्या. आता देव पाहायचं नाही, आता देव व्हायचंय. देव व्हायला काय लागतं? ज्ञान. आणि आपल्याकडे सगळं नेमकं काय नाही. सगळे गाडी आहे, बंगला आहे, केस आहे, सगळं आहे, शरीर सुंदर आहे, पण नेमकं काय नाही. आणि नाहीतरी ज्ञानच कुठे हो? ज्ञानच नाही ना. आपल्याला ज्ञान नाही. कोणतं ज्ञान? MA BA नाही. शाळेतलं सोडून द्या. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी पोरं बंद केले तर तुम्हाला उत आला. काढा शाळा. अरे किती शाळा काढा. त्या ज्ञानाला काय किंमत? हे MA MPhil PhD MA MPhil PhD MA MPhil PhD मोबाईल LB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी निमेर DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 S1 BTech आणि डेअरी डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर आणि मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट आणि सेटर फार्मसी ICT डेअरी डिप्लोमा MBA NBA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ. अरे बाबा ही दोन्ही पोरं पखवादातली तज्ञ आहेत. ही माणसं गायनातली तज्ञ आहेत. अरे अख्खं जग तज्ञ आहे. पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. अख्खं जग तज्ञ आहे. पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी. हा सर्वज्ञतेचा ओलावा. अरे अख्खं जग तज्ञ आहे, पण आपण देव सर्वज्ञ आहे. ही दोन्ही मुलं पखवादातली तज्ञ आहेत. काही पखवादे कीर्तन फेल घालायला तज्ञ आहेत. बाबा मूड मध्ये आला का त्यांनी टुकू वाजवायचं मध्ये. तज्ञ आहे ते. नाहीच कोणाला उतरून द्यायचं. आणि काही इतके तज्ञ आहेत, मी नसल्यावर कोण वाजीन. बाबा मांड्या वाजील, तुझ्या वाजून काय हागलं नाही. मांड्या मिळाल्या बाबा डबडे वाजीन. काय कर. वाक्य परत ऐका पुढे चला. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोव्यानी टाकेचा. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती विद्वान असा, संत आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. पुन्हा दुसरे वाक्य ऐका. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतलं गुचिड किती चिटकलं तरी ते दूध कधी पेत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुन्हा ऐका. मुंगी किती फिरली तर मेरू पर्वत कधी ओलांडीत नाही. आणि मासा किती पोहिला तर तो समुद्र तरू शकत नाही. 13व्यात उभे त्याला. मुंगी मेरू ना ओलांडावे, मस्का सिंधू न तरवे. हे घडू शकत नाही. असं का कुणी उठणं काही करीन बापाच पेंड. कोणी उठायचं मला पक्वा शिकवा. कशाला? काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतारच न्यासाय शिकली. गाजर काही येत नाही. पण टोपी इतकी कडक घालता या कलर फेकून आणली तर खोन. आणि काही माणसं म्हशीवळीला पण काकड्याच्या 9 मालिका पाठ आहेत. म्हशी वळणारा गडे पण 9च्या 9 मालिका काकड्याच्या. एक वाक्य सांगा मला. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. उगाच कोणी उठायचं नाही. बापाच पेंड गेली. कोणी उठायला नाही. आता आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो ना, त्यांच्याकडे 2 गोष्टी होत्या. परमार्थ रक्तात होता आणि पिढ्याना पिढ्या होता. असं कोणी उठणं पाकवा शिक बापाच पेंडे. सध्या काय झालं माहिती का? महाराज होणं ही फॅशन झाली. भांडवल कमी वेळेत जास्त मैसा.
मग आता सध्या एकच तडका उठलाय सगळ्या माणसांकडं, रोज फक्त आईबापावर बोलायचं. आईबाप, अर्धा तास आई, अर्धा तास बाप. अर्धा तास ज्याच्या घरी जेवला त्याची लाल करायची, आणि अर्धा तास ज्यानं पाकिट गुंतलं त्याची लाल करायची. मिटलं काम. नुसती आईबाप कुडून वाचित्यात, नुसती आई, अर्धा तास आई आणि लाल, आणि ऐकाय ह्या, आणि बाबानं रडायचं आईची माहिती सांगताना, आणि ह्या याडपटा ऐकायला. याने लगेच म्हणायचं भैया काय आईची माहिती सांगितली बाई, माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा सवाता असा ते कपाशी वाट्यानं त्याला. भैया मॅ पप्या मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. पण बाबाच्या कीर्तनात डसडसा रडले ग बाई, डसडसा रडले. तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती काची आईन काचा बाप आलाय महाराज. माऊलीची ओवे हे मृत्यूलुकीचे उफराटे. ह्याला काय चाललंय, फक्त चाललंय झाकली 1.25 लाखाची. पुढारी म्हणला ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल जणला, अरे वा. आणि बैलाला गोरा झाला, अरे वा. आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं तरी मी म्हणलं चहा क्वालिटी कस काय लागला पे. ऐका कलीचे असत्य श्रीद्रे पापा देती. सावध व्हायचं आणि पुढे चालायचं. टच लावून देतो फक्त आता. ज्ञानच देव इथं आपण पुन्हा वळवळ नाही करायची, एक एक पायरी पुढे जायचं आहे. मग तुम्हाला मला देव पाहायचा नाही, आपल्याला देव व्हायचंय. बोला जा, आपल्याला देव व्हायचंय. देव होण्यासाठी आपल्याकडे लागेल ज्ञान, आणि आपल्याकडे सगळं आहे पण आता लागला करण. आता ज्ञान येण्यासाठी काय लागतं जरा बारीक काय का. एक, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा. तुमचं डोकंच बंद आहे. लग्न झाल्यावर तर कोण नाही पोर होईल, त्यात काय एवढं विशेष. लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा आणि त्या घरात एक म्हातारी मारावा. ऐका आता, माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा, तेव्हा ज्ञान येईल. माझा गेला झाली संध्या संध्या, माझा गेला झाली संध्या संध्या, माझा गेला झाली संध्या संध्या, माझा पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. वा, भक्ती बहीर धावून आली गावा. आता संध्या कशी मी करू केव्हा, झाली त्याला रक्तातच लागत. विठाला विठाला. चला आता पटापटा बोलत जायचं. बोललं तर सूत्र बसल. ममता म्हातारी मारायला पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा बोलायचा व्हायला पाहिजे. त्या मुलाचं नाव बोंबाललं सगळं. बोध बोध आणि म्हातारी मारायला पाहिजे माया. बोलत जा माया. आणि काही झालं तर म्हातारी मरत नाही. कोणती माया. पोरगी पळून गेली पोराचा हात धरून. बाप म्हणला झालीच नाही मला, ती मला मिळली, मी तिला मिळालो. आणली बाळातपणाला. त्याला विचारलं काय हो, आपले दात आपले. म्हातारी. तिचं नाव माया. आता एक एक आता लागला करण तुम्हाला. बोध नावाचा मुलगा होईल पण ममता म्हातारी मिली तार. आणि म्हातारी मारायला एकच औषध आहे, भजन. भजन. पण ते एक खटी नाही करायचं. डाळे डाळे केतलेनी एक वेळे. या इंद्रियावर डायरेक्ट आघात नका करू. कारण याला भावलीनं दुसऱ्या ते शब्द सांगितला.
विषयाचं ध्यान हा स्वभावच पायी इंद्रियाचा. इंद्रियाला विषय सगळ्यात आवडतात. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी आहे. हेच इंद्रिय जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे, इंद्रियाला तुम्ही एक खटी दाब देऊ नका, ढाळे ढाळे केतले नि हळूहळू. भजन वाढलं का म्हातारी मरत नाही डायरेक्ट, पण पावर कमी होतो. कमी. आता ऐका, म्हातारी मारायचं औषध सापडलंय आपल्याला. काय? बस फिट बसलं. भजन वाढवलं की माया कमी. माया कमी झाली का बोध नावाचा मुलगा होईल, आणि बोध नावाचा मुलगा झाला का हा जीव राहणार नाही, हा शिव होईल. हा कधी होईल? 8व्या अध्याय. हे हृदयी घातले, हा होईल. पण याचा घोटाळा असा आहे महाराज, याला मुलगा होईल बोध, म्हातारी मरल. माया नावाची म्हातारी मरल, बोध नावाचा मुलगा होईल. पण ह्या पठ्ठ्याला एक बायको नको. परमार्थ काढणाऱ्या माणसाला 2 बायका पाहिजे. ज्यांना एक त्यांनी प्रयत्न करा, मले भाद्रपदात हो द्या, पण 2 बायका पाहिजे. कोणत्या? ऐका. चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे, चमड्याची बायको विषय शांतीसाठी आहे. पण ह्या जीवाला 84च्या कटाच्यातून सुटायचं असेल तर मुक्ती नावाची बायको पाहिजे. आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी मेरी, आता दिवस चारी खेळी मेरी, आता दिवस चारी खेळी मेरी. मुक्ती
खिरी तिसरं आहे सकाळपासून. आता हे तिसरं आहे सकाळपासून. जवळ असतं तर चौथं धरलंच असतं. चला म्हातारी मेली. इथे आपण एक एक पायरी पुढे सरकू. आपण आता साखळी लावून दिली. कोणती म्हातारी? बस फिट बसलं कीर्तन. तेव्हा मुलगा झाला बहुत. तेव्हा बायका असतील 2. पण ज्ञानेश्वर महाराजांचं लग्न झालं नाही. पण बायका झाल्या 2. बायका नाही पण मुलं झाली 4. 1 ज्ञानराज माझी बोला जा साधकाचा, ज्ञानाबाई माझी अनाथाची, वेदशास्त्र देती बाई. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेबासाठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, रामायण पाठ करू नका, ज्ञानेश्वरी पाठ करू नका, गाथा पाठ करू नका, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. हां, हरिपाठ पाठ करा. हरिपाठाला 3च भाग आहे. टाळकरी 3च भाग आहे. 1 ते 9, 9 ते 18, 18 ते 27. 1 ते 9ला रामकृष्णारी, 9 ते 18ला विठोबा रखमाई, आणि 18 ते 27ला ज्ञानदेवाप्रमाणे. आणि 2 अभंग असे त्यांना कडवे 5 आहेत. बाकी सगळे हरिपाठाला कर्वे 4 आहेत. संतांचे संगतीन सर्व सुखवडी. ज्ञानेश्वरीचं तसेच आहे. ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत 9033. ज्ञानेश्वरी दृष्टांत आहेत 3500. ज्ञानेश्वरी शब्द आहेत 1.25 लाख. आणि ज्ञानेश्वरीत अध्याय आहेत 18. भाग आहेत 2. 1 ते 9. 9व्या अध्यायात 535. 10व्या अध्यायात 335. 11व्या अध्यायात 708. 12व्या अध्यायात 247. 13व्या अध्यायात 1169. 14व्या अध्यायात 433. 15व्या अध्यायात 598. 16व्या अध्यायात 472. 17व्या अध्यायात 433. आणि 18व्या अध्यायात 1810. आणि गाथ्यामध्ये अभंग आहेत 4092. पहिला अभंग आहे समचरण दृष्टी, आणि शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रती आहे. आणि गाथ्याचा, ज्ञानेश्वरीचा, रामायणाचा सार हरिपाठ आहे. हरिपाठाची ताकद काय? पवित्राची होय देह हरि
ह्याला बीड जिल्ह्यातला झटका म्हणतात. हा झटका बीड जिल्ह्यातला आहे आणि ती व्यक्ती पुन्हा होणे नाही असा खटका आहे. हा खटका बाबा महाराज इंगळेंचा आहे. गायक किती मेले तर त्यांच्या चाली जशाच्या तशा म्हणू शकत नाही. किती गायकांनी पिटली आणि कितीही पाखोद्यांनी पिटाकली, इंगळे महाराजांचं कीर्तन कोणाला वाजवता आलं नाही आणि मागं चाल कोणाला म्हणता आली नाही. संप्रदायामध्ये बाबा महाराज इंगळे गेल्यानंतर चालीचा खजिना गेला महाराज. आता हे छाछूच्या चाली याला काय किंमत आहे. हो, पण त्यांच्या चाली ऐकणारे गेले. पुन्हा माऊलीची ओवी इंगळे महाराजांना फिट बसते. येथे एकच लीला तरले ते सर्व भावे मज बदले. आणि अजून एक ओवी बसते इंगळे महाराजांना 9व्या अध्यायातली, काही एखाद्याची नाही वैकुंठा जावे. कोणी नाही महाराज वेळेला पुन्हा होणेच नाही महाराज. संप्रदायानं 2 वर्षामध्ये इतकी चांगली चांगली माणसं गमावली महाराज. बाकीचं कसपण मरू द्यावं, त्याच्यापासून काय अडलं नाही. पण वक्ते बाबासारखा धर्मनिष्ठ माणूस गेला आणि नवीन कीर्तनकारांचा बाप बाबा महाराज इंगळे गेले. जेवढे आता आम्ही भामटे उडे आणतो ना, हे सगळे इंगळे महाराजांच्या भांडवला आणतो. आता जेवढे भामटे पोट भरीत ना, महिन्याला गाड्या बदलीत्या, हे सगळे बाबा महाराज इंगळेंचा आशीर्वाद आहे. काय महाराज बोलू नये, पण ही माणसं अजून 10 वर्ष लागत होती महाराज. नाही नाही यांची हे आमच्यासारखं भामटे कितीही गेले असते ना, काही फरक नव्हता महाराज. पण एवढा मोठा झटका आहे संप्रदायाला, एवढा मोठा. 2-3 माणसं रत्न गेली महाराज संप्रदायातली, रत्न. आता आपल्यापेक्षा विद्वान पांडुरंगगिरींना माहिती आहे, जगन्नाथ पवार गेल्यानंतर विद्वत्ता संप्रदायातली कमी झाली महाराज. तेवढा विद्वान माणूस होणे नाही. एवढे कीर्तनकार कीर्तनकार त्या संस्थेतली फार महाराष्ट्रातले अख्खे सगळ्यांकडे टाचणं आहेत. 80% कीर्तनकारांकडे बाबा इंगळेचं भांडवल आहे. 80% बाबा महाराज इंगळेच्या चाली, दृष्टांत, कडवे सगळं. पण महाराष्ट्रात मला फक्त एखाद्या कीर्तनकाराकडं जगन्नाथ अण्णाचं टाचण दाखवा. नाही नाही नाही, ह्या माणसं अशी होती महाराज. जगन्नाथ पवाराचं टाचण कोणाला चोरता आलं नाही आणि इंगळेंचा खटका कोणाला चोरता आला नाही. नाही काय माणसं ती गरजेचीच होती महाराज. त्या तालीतल्या गायन नाही, त्या तालीतला चाल नाही. एक सम हल्ला ना लांब टाळकरी फापडत होता. शबी तो हार वाटीत म्हणून इंगळे महाराजांच्या बाबतीत एकच म्हणून आपण राहील त्या कीर्ती जगामादी.